दिनाच्या निमित्ताने मनालीने मगाशी एक सांगितलं की हे पूर्ण वर्ष खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीने, म्हणून आम्ही दोघांनी मिळून काहीतरी तयार केलंय, तर ते आता मी फक्त वाचून दाखवतो. या खंडप्राय भारताला दैदिप्यमान सांस्कृतिक भौगोलिक वारसा तर लाभलाच आहे, पण त्याशिवाय या वारशाचे, या वतनाचे किंवा त्याच्या वंशाचे जीवापाड जतन आणि उद्धरण करणाऱ्या असंख्य कर्तृत्ववान स्त्रियांचा झळाळाचा इतिहास या भारतभूमीला लाभला आहे. मुलीचं नाव ठेवण्याच्या पहिल्या दिव्यातून आम्हाला सर्वप्रथम पार केलं ते ह्याच गोष्टीबद्दलच्या आत्यंतिक जिव्हाळ्याने. जीवाची छाती करून राष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्राने कायम आपल्या रक्ताचे अर्घ्य दिले आहे. याच भूमीतून कित्येक दशकांपूर्वी एक 52शी सुवर्ण रत्न जन्माला आलं. या रत्नाला योग्य रत्नपारखी लाभला आणि तो पुढे घडला तो हजारो वर्षे न पुसला जाणारा इतिहास, आणि वाढली की तो इतिहास जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी. आज आपण अशा एका तेजस्वी तारेची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने इतिहासाच्या आकाशाला उजळून टाकले. त्या केवळ एक शासक नव्हत्या, तर त्या न्याय, करुणा आणि दूरदृष्टीचा एक सजीव आदर्श होत्या. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने राज्याला सुव्यवस्थेचा कणा दिला आणि आपल्या वात्सल्यपूर्ण हृदयाने समाजाला मानवतेचा पाठ शिकवला. एकीकडे कर्तृत्व, प्रशासकत्व, मात्र एकीकडे वैयक्तिक आयुष्यातील असंख्य जीवघेणे आघात झेलून त्यांनी आपलं आयुष्य रयतेच्या कल्याणासाठी खर्च केलं. अत्यंत साधी राहणी, दूरदृष्टी प्रशासन, पेशवाईचा ऱ्हास, भारतावरची इंग्रजांची घट्ट होत चाललेली पकड, अशी असंख्य महत्त्वाची राजकीय स्थित्यंतरं त्यांनी आपल्या आयुष्यात पाहिली. त्या शौर्याच्या मूर्ती होत्या, ज्यांच्यात हातात तलवार असली तरी हृदयात माया आणि करुणेचा झरा होता. रणांगणावर त्यांनी पराक्रम गाजवला आणि सभागृहात त्यांनी न्यायाचा डोलारा उभा केला. त्यांच्या नजरेत केवळ राजकारभार नव्हता, तर प्रत्येक व्यक्तीचा विकास, सन्मान आणि कल्याण यांचा व्यापक विचार होता. धर्म, संस्कृती आणि परंपरांचा त्यांनी नेहमी सन्मान केला, पण त्यांनी कधीच कोणावरही भेदभावाची सावली पडू दिली नाही. त्यांच्या हातून मंदिरे, धर्मशाळा आणि लोकहिताची अनेक कामे घडली, परंतु या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी होती तो केवळ माणुसकीचा मूलमंत्र. त्या फक्त एक शासक नव्हत्या, तर त्या एक विचारधारा होत्या. शक्ती आणि करुणेची, न्याय आणि समतेची, श्रद्धा आणि सेवाभावाची. त्यांच्या कार्याने इतिहास घडवला आणि आजही त्यांच्या विचारांनी आपणाला मार्ग दाखवतो. चला अशा दिव्य व्यक्तिमत्वाचे स्मरण करूया, ज्यांच्या कर्तृत्वाचा तेजोमय ठसा काळाच्या पटलावर चिरंतन कोरला गेला आहे. अशा या रणरागणीला, पण तितक्याच आदर्शवादी, संस्कृती रक्षक, श्रद्धाळू, दयाळू भाव जपणाऱ्या मातेला विनम्र अभिवादन करून आम्ही आमच्या मुलीचं नाव त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाहीर करतो.